रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे दिल्लीमध्ये सुशासन महोत्सव 2024 हा केला जातोय आणि या महोत्सवाचं काय वैशिष्ट्य असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आहेत आयोजक मुकुंद देशपांडेजी। मुकुंदजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सभागृहामध्ये आपण आहोत आणि चारही बाजूला मी जिकडे तिकडे पाहतोय तर वेगवेगळे राज्य आहेत आणि वेगवेगळे योजनाची माहिती मला दिसते इथे। आज या संपूर्ण नेमका मतितार्थ काय? नमस्कार सगळ्यांना आणि सुशासन महोत्सवामध्ये स्वागत आहे। जसं की आपण म्हणतोय सुशासनाचा महोत्सव, गुड गव्हर्नन्स फेस्टिवल, हा सुशासन आणि याच्यामधला असणारा नवाचार म्हणजे इनोव्हेशन या सगळ्यांचं मूर्तिमंत रूप मागच्या दशकामध्ये भारतामध्ये जे अवतरलं आहे ते कसं आहे हे दाखवण्याचा आणि त्याच्यातनं जनकल्याण म्हणजे गरीब कल्याण, स्त्री सशक्तीकरण, युवकांसाठीच्या योजना आणि या माध्यमातनं अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। अन्नदाता जे असतील या सगळ्यांसाठीच्या ज्या योजना जनसामान्यांपर्यंत गेल्या आहेत, माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या राज्यांमधून या ज्या योजना राबवल्या गेल्या आहेत त्या सगळ्यांची प्रदर्शनी इथे आपण तयार केली आहे। इतकंच नाही तर वेगवेगळ्या ज्या केंद्रीय मंत्रालय मी इकडे पाहतोय, इकडे हरियाणा राज्य आहे, त्रिपुरा आहे, गुजरात हे राज्य आहे। इथे हे स्टॉल इथे लावण्याचं काय कारण? तुम्ही जर बघाल तर हे नुसते राज्याचे स्टॉल नाही आहेत, तर याच्यामध्ये त्या राज्यांनी जनकल्याणासाठी ज्या योजना राबवल्या आहेत आणि विशेष करून नुसतं प्रशासन न राहता अंत्योदय आणि एकात्मता हे साधण्यासाठी ज्या योजना राबवल्या गेल्या तर त्या तुम्हाला दिसू शकतील। आणि म्हणून या सुशासनाचा महोत्सव इथे आता साजरा होतोय। छत्तीसगड असेल, हरियाणा असेल, इथे असणाऱ्या परिचयपत्रासारख्या योजना असतील, या सगळ्या राबवल्या गेल्यात आणि त्यांचा इम्पॅक्ट तो जनतेमध्ये त्यांना समजावा आणि आज मागच्या दशकभरामध्ये ज्या प्रकारचे बदल होत आलेत आणि भविष्यामध्ये सुद्धा इतकंच उज्ज्वल भविष्य आपल्या या भारत भूमीला आहे हे सगळं दाखवण्यासाठी म्हणून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, जिला खरं तर लोकतंत्राचं ज्ञानपीठ समजलं जातं, अशा ठिकाणी या सगळ्यांना एकत्रित आणून हा महोत्सव साजरा केला जातो। मला इथे तुम्ही जो म्हणताय की बदल, इथे हा थोडा बदल आम्हाला दिसतोय। वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत, आरोग्य मैत्री सारखा हा प्रोजेक्ट आहे किंवा वेगवेगळे किट जे आहेत ते। तर इथे हा स्टॉल आणि ही संपूर्ण माहिती लावण्याचा पाठवण्याचा उद्देश काय? आपल्याला लक्षात येईल की डिझास्टर मॅनेजमेंट हा जसा एक मोठा विषय की मोदीजींनी त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल भारतात घडवून आणला। याच्यामध्ये लागणाऱ्या वेगळ्या सेवा सुविधा असतील, विशेष करून हा जो भीष्म प्रोजेक्ट आपण बघतोय हा आपल्या सैनिकांना अगदी फ्रंट लाईनवर तिथे त्यांची शुश्रूषा आणि त्यांना ज्या प्रकारचं मेडिकल असिस्टन्स लागू शकतं या गोष्टी करण्यासाठी तत्परतेने, ज्याला आपण म्हणतो की अगदी फास्ट रिस्पॉन्स किंवा फर्स्ट रिस्पॉन्स, ट्रोमा प्रोटोकॉलचं सगळं पालन करून आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या औषधी इमर्जन्सीमध्ये लागतात त्या सगळ्या दूरदराजच्या त्या भागामध्ये उपलब्ध करून देता येऊ शकतात याच्यासाठीचं इनोव्हेशन केलं आहे आणि ते इम्प्लिमेंट केलं आहे, हे याचं वैशिष्ट्य आहे। अच्छा, कारण कोविडच्या नंतर तर आरोग्याचं काय महत्त्व आहे ते कळलेलं आहे, परंतु ग्रामीण भागापर्यंत, आदिवासी पाड्यापर्यंत हे पोहोचवणं आणि ते पण तेवढ्या स्वस्त किमतीमध्ये सर्व सुविधा उपस्थित करणं, तंत्रज्ञानाचं हेच वैशिष्ट्य आहे की जेव्हा जेव्हा लोकांसाठीच्या योजना राबवल्या गेल्या आहेत तंत्रज्ञानाने कायमच मोठा इम्पॅक्ट त्याच्यात निर्माण केला आहे। सुशासन महोत्सव नेमकं हेच दाखवण्याचा प्रयत्न करतोय की आपल्या सैनिक बंधूंसाठी हे ज्या प्रकारचं सर्जिकल फॅसिलिटीपासून अगदी स्नेक वेनोम एखादा असेल त्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत, हे कुठे ड्रॉप डाऊन केलं जाऊ शकतं। तुम्ही कल्पना करा की जिथे असा आदिवासी भाग आहे जिथे आवश्यकता आहे तिथे तातडीने ही मदत पोहोचवण्याची व्यवस्था या माध्यमातून केली आहे। त्याची नुसती कल्पना करून न थांबता प्रामुख्याने हे सगळं इम्प्लिमेंट करण्याचा प्रकार इथे आपल्याला दिसतोय। हा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून केला गेलेला आहे। भारतातले जे आरोग्य मंत्रालय आहे त्यांनी हा भीष्म प्रोजेक्ट आपल्या डिफेन्स सर्व्हिसेस सोबत एकत्रित राबवलेला आहे, त्याचं इंटिग्रेशन केलेलं आहे आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्याच योजनांच्या माध्यमातून अगदी शेवटच्या माणसापर्यंत प्रशासन पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत
आणि आपले माननीय पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी जे सगळे आहेत हे ही संवेदनशीलता वेळोवेळी दाखवून देत आहेत आणि हा आपल्या या आपणत्वाचा किंवा आपुलकीचा उत्सव एका अर्थाने सुशासन महोत्सव आहे असं म्हणायला पाहिजे. बिलकुल धन्यवाद. आपुलकीचा हा महोत्सव आहे, परंतु ही आपुलकी कधी निर्माण होते जेव्हा तुम्ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचता आणि सुशासन महोत्सवाचा अर्थच हा आहे. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली.